8 जुलै रोजी दुपारी एका महिलेने उल्हास नदीमध्ये पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या महिलेची ओळख जी आहे ती पटलेली आहे. काय माहिती त्यावर? सदर दिवशी 11:45 वाजता दरम्यान एका महिलेने त्या उल्हास नदीमध्ये जुन्या ब्रिजवरून उडी मारल्याचं एक चित्रीकरण आम्हाला प्राप्त झालं. तर काही वेळाने साधारण 2 तासानंतर इसम नावे अभिमन्यू बाजीराव पाडळकर व शरद बाजीराव पाडळकर हे 2 मुलं आले व त्यांनी सांगितलं की आम्ही जे मीडियामध्ये काही फुटेज व्हायरल झाले तर ते पाहून आलो आहोत आणि जे कपडे ज्या महिलेने घातले आहेत ते आमच्या आईच आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सदर महिलेचं नाव अक्काताई बाजीराव पाडळकर वय 63 वर्ष असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या मिसिंग असल्याबाबत आम्ही तक्रार तिथे नोंद केलेली आहे. शोध कार्य किती वेळ सुरू होतं आणि अद्यापही त्या महिलेची जी आहे ती मिळालेली आहे मृतदेह की नाही? काल जसा आपला पाऊस उतरला आणि नदीचं पाणी जसं कमी झालंय त्या वेळेपासून फायर ब्रिगेडचे अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब व त्यांची टीम व आमची पोलिसांची टीम ही नदीच्या बाजूने सर्वत्र जाऊन त्यांचा शोध घेतलेला आहे. तसेच फायर ब्रिगेडच्या टीमने काल त्यांच्या बोटी नदीच्या पाण्यात उतरवून त्यांचा जोपर्यंत पुढपर्यंत जिथे त्या बॉडी थांबू शकते तिथपर्यंत आपण शोध घेतलेला आहे, पण अद्याप त्यांचा काही पत्ता लागलेला नाही. आणि त्या अनुषंगाने आपण पुढे कोणगाव पोलीस स्टेशन जिथे जिथे जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सर्वत्र ग्रामीणच्या हद्दीमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन सरपंच कार्यालय तहसीलदारच्या मार्फतीने आपण सगळ्यांना आपण कळवलेलं आहे.